महायुतीची बैठक ज्यावेळी दिल्लीत झालेली आहे त्यावेळी आदरणीय अमित शाह साहेबांबरोबर बैठक की ह्या संदर्भात संपूर्ण चर्चा झालेल्या आहेत। आता भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांची बैठक 4 तारखेला आहे, गटनेता निवडीची, आणि माझ्या माहितीप्रमाणे 2 निरीक्षक पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांची नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे 4 तारखेची त्यांची बैठक झाल्यानंतर आणि गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची ज्या बाकीच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर पूर्ण होतील आणि त्याची सुरुवात पण होईल। महायुतीमध्ये एक बैठक होणार होती आमदारांची, उद्या होण्याची शक्यता आहे का? नाही, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांची बैठकीची प्रोसिजर कंप्लीट होत नाही तोपर्यंत ह्या पुढच्या प्रोसिजर होणार नाहीत। त्यामुळे 4 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांची बैठक झाल्यानंतर महायुतीची जी बैठक आहे त्यानंतर त्या चालू होतील। निश्चित स्वरूपात भारतीय जनता चार्टीचा गटनेता निवड झाल्यानंतर सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत सरकार स्थापनेच्या त्या सरकार स्थापनेच्या प्रोसिजर त्यानंतरच सुरुवात होतील। नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी जे निर्णय घेतील, जे भूमिका घेतील त्या भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा असेल। त्यामुळे ते निश्चित स्वरूपात आणि यापूर्वीच आदरणीय अमित शाह साहेबांनी हे सूचित केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मानपूर्वक त्या संदर्भात महायुतीचा सरकारमध्ये भूमिका असेल आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला दिसून येईल। ते महंत आता गेले, त्यांचं देखील म्हणणं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बनावे, जगद्गुरू आता म्हणतात, त्यांनी देखील आशीर्वाद देण्यासाठी। नाही, सर्वांचीच इच्छा आहे, पण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची पण इच्छा आहे, लाडक्या बहिणींची पण इच्छा आहे। पण आता महायुतीच्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत तर त्या सर्व निर्णयांची दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे। आता भारतीय जनता पार्टीचा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून सरकार स्थापनेच्या सर्व प्रोसिजरची सुरुवात होईल। सर, अशी देखील माहिती समोर येत आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, भाजपच्या हायकमांडने देखील मान्यता दिलेली आहे। नाही, आपल्याला सर्वांना माहिती की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने 2 निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे। ते 4 तारखेला येतात। आपण 4 तारखेला त्यांची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरची आपण वाट बघावी आणि त्यात त्यांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाची तुम्हाला माहिती मिळेल। नाही, ते फक्त आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आजारी असल्या कारणामुळे त्याकरता त्यांनी भेट घेतली होती, बाकी कुठली चर्चा झाली नाही। धन्यवाद। तर राहुल, महायुतीचे सर्व नेते गटनेत्यांच्या निवडीनंतर महायुतीची बैठक भाजपच्या होईल असं शेवाळे यांनी म्हटलेलं आहे। महायुतीचे सर्व निर्णय दिल्लीत बैठक झाली असंही शेवाळे यांनी म्हटलं आहे।